सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर ऐतिहासिक सभेच्या रूपाने होणार आहे. शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपती शंभू महाराज की जय। जय जिजाऊ, जय। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। हर 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 महादेव, हर 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 महादेव। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। हर 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 महादेव, हर 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 महादेव। जय भवानी, जय शिवाजी। आज आम्ही रायगड किल्ल्याच्या पाहणी दौऱ्यासाठी आलेलो आहोत आणि आपण पाहाल तर आमच्या पाठीमागे जे संरक्षण भिंत जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भिंत संरक्षण भिंत तयार केलेली आहे त्या भिंतीचा आपण जर का परिस्थिती पाहिली तर त्याच्यावर प्रचंड गवत माजलेलं आहे आणि ते बुरुज आता संरक्षण भिंत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। आमची शासनाकडे अशी मागणी असेल, पुरातन खातं असो किंवा इथले प्रशासक असो, या संरक्षण भिंतीचं सुशोभीकरण करायला पाहिजे। उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर समोरची जे प्रवेशद्वार आहे त्याच्यावर प्रचंड गवत माजलेलं आहे। याचा रंगरंगोटी नाही पण किमान ते गवत तरी काढायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि ह्याच्यासाठी आम्हाला थोड्या दिवसांमध्ये आंदोलन करावं लागेल तरच हे सुशोभीकरण होईल असं दिसतंय। नमस्कार, BG 24 तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहू शकता आम्ही आता रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्यावर आहे। आम्ही रायगडावर आलेलो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर समाजसेवक रमेश भाऊ कदम हे यांनी दौरे सुरू केलेले आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणारे आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे शिवाजीराजेंचे किल्ले त्या किल्ल्यांची पाहणी दौरा सुरू आहे त्यांचा। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आज आपण रायगड किल्ल्यावर पोहोचलेलो आहे आणि रायगड किल्ल्यावरती त्यांच्याकडनं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून। भाऊ, काय सांगाल नेमकं, आता तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरू केलेला आहे, आत्तापर्यंत तुम्ही जेवढे तुम्हाला कळतं झालेलं आहे तेव्हापासून तुम्ही समाजसेवा करत आलेले आणि समाजसेवेच्या माध्यमातून राजांकडे कुठेतरी लक्ष द्यावं म्हणून राजांच्या किल्ल्यांची पाहणी दौरा सुरू केलेला आहे। आज तुम्ही रायगड जिल्ह्याच्या रायगड किल्ल्यावरती पोहोचलेले आहेत, काय सांगाल, काय पाहणी दौरा आहे आणि तुमचं नेमकं अल्टिमेट काय असणार आहे, काय सांगता याबद्दल? जय जिजाऊ, जय शिवराय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काहीतरी 350च्या वर छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत। त्या गड किल्ल्याचा आम्ही पाहणी दौरा सुरू केलेला आहे आणि सुरुवात आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून महाराजांचा जन्म ठिकाण शिवनेरी किल्ल्यावरून केलेली आहे आणि आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याची जिथं स्थापना केली त्या स्वराज्याच्या स्थापना झाली जिथून त्या संपूर्ण राज्याचा कारभार चालला, त्या आम्ही या स्वराज्याच्या राजधानी रायगड किल्ल्यावर आम्ही येथे आहोत
आज आम्ही या रायगड किल्ल्याची पाहणी करत असताना खूप मोठ्या इथे त्रुटी आढळून आल्या, तशाच शिवनेरीमध्ये आल्या। आम्ही याच्यापुढे पण आम्ही महाराष्ट्रामध्ये जेवढे आम्हाला शक्य होतील तेवढे आम्ही त्या गड किल्ल्याची पाहणी करणार आहोत। आणि गड किल्ल्यावर जी परिस्थिती आहे, जी पूर्वी होती ती आता नाही, त्या संदर्भामध्ये शासनाकडे आम्ही पाठपुरावा करून हे गड किल्ले सुशोभीकरण होतील आणि संवर्धन करता येईल आणि ह्या इथे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध होतील। ह्या सुविधा असणे गरजेचं आहे। ह्या समस्या आम्ही थोड्या दिवसामध्ये सर्व जेवढे शक्य होतील तेवढे गड किल्ल्याची पाहणी केल्याच्या नंतर शासनाकडे आम्ही त्याची मागणी करणार आहोत की भविष्यात सर्व आमच्या महाराजांचे गड किल्ल्यांचं संवर्धन करावं आणि संरक्षण करावं आणि ते सुशोभीकरण झालं पाहिजे, जेणेकरून तिथं पर्यटक जास्त प्रमाणात येतील आणि आपल्या महाराजाचा इतिहास आज सर्व मराठी मावळ्यांच्यापर्यंत आणि पूर्ण जगात पुन्हा एकदा सगळ्या जनतेला आणि सर्व मावळ्यांना पाहावयास मिळेल। आणि इथे जे वस्तू इथे जर आपण पाहिलीत तर इथे महाराजांचं जे राज्यकारभार आहे, जिथं राज्याभिषेक झाला, शिवाजी महाराजांचा जन्म झाला, जिथे ज्या गड किल्ले आहेत तिथे जे आपण गड किल्ले बघितले जे संरक्षण भिंतीची थोडी नासधूस झालेली आहे किंवा बऱ्याचशा काही त्रुटी आढळून आल्यात, त्या त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत। एवढंच आम्ही या मीडियाच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आम्ही जेव्हा पाठपुरावा करू तर आमच्या पाठपुराव्याला आपण सहकार्य करून या महाराजांचे गड किल्ल्याचे संवर्धन करावे, संरक्षण करावं, एवढंच या माध्यमातून मी शासनाकडे विनंती करतो। नमस्कार, BG 24 तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहू शकता आता रायगड जिल्ह्यामध्ये आपण मुरुड आपल्यासोबत चॅनलच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि समाजसेवक रमेश भाऊ कदम हे आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत। ते गेल्या अनेक दिवसापासून किल्ल्यांची पाहणी करत आहे। ते आत्तापर्यंत महाराष्ट्रातले त्यांनी कुठले किल्ले घेतलेले आहेत, त्यानंतर आता ते आपल्या इथे मुरुडला आलेले आहेत। आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीत त्यांचा अल्टिमेट आहे, कशा पद्धतीत त्यांच्या भावना आहेत आणि शिवाजीराजांच्या विषयी काय माहिती देतात हे आपण जाणून घेऊया। भाऊ, काय सांगाल नेमकं, गेल्या अनेक दिवसापासून आपण महाराष्ट्र दौरा केलेला आहे, किल्ल्यांची पाहणी करताय, शिवाजीराजांचा इतिहास कसा समोर येईल ह्यासाठी आपण पाहणी करताय, नेमका आपला हेतू काय असणार आहे आणि शासनाला किंवा लोकांपर्यंत आपण काय संवाद साधणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, काय सांगाल नेमकं? जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आपल्या महाराष्ट्राच्या कर्मभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले उभारले, काही जिंकले, काही अजिंक्य राहिले। त्यापैकी मुरुड जंजिरा, ज्याला आपण मुरुड जंजिरा म्हणतो, त्याचं खरं नाव आहे जल जंजिरा। आम्ही पोलीस मित्र संघटनेच्या वतीने एक संकल्प केलेला आहे की महाराष्ट्रातील सर्व गड किल्ल्याची पाहणी करून गड किल्ल्यावर पर्यटकांच्या काय समस्या आहेत किंवा गड किल्ल्याचे जे संरक्षण भिंती आहेत, पायऱ्या आहेत, जे महाराजांचे वास्तू आहेत, जे महाराजांचे जे काही त्यांनी जे उभारलेले वास्तू आहेत त्याचे काय आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय कंडिशनमध्ये आहेत त्यासाठी आम्ही हा पाहणी करत आहोत। सुरुवातीला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण शिवनेरी किल्ला या ठिकाणी आम्ही शिवनेरी किल्ल्याला भेट दिली आणि शिवनेरी किल्ल्यामध्ये पाहणी केली। शिवनेरी किल्ल्यामध्ये आम्हाला जाताना ज्या पायऱ्या आहेत, महाराजांनी ज्या पायऱ्या जाण्या येण्यासाठी ज्या केल्या त्या पायऱ्यांच्यामध्ये खूप अशी तफावत आणि म्हणजे फुटलेल्या आढळल्या। त्याच्यानंतर अनेक त्रुटी आम्हाला तिथे आढळल्या। म्हणजे शिवनेरी किल्ल्याच्या नंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्वराज्याची स्थापना केली, या महाराष्ट्राची स्वराज्यभूमी, महाराष्ट्राची राजधानी, त्या राजधानीमध्ये आम्ही गेलो रायगडावर जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस रायगडाची पाहणी केली तर रायगडामध्ये बऱ्याचशा अशा संरक्षण भिंत पडलेल्या स्थितीत आहेत। थोडक्यात सांगायचं मध्ये अनेक गड किल्ले हे नादुरुस्त आहेत आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। त्याच्यानंतर आम्ही आता मुरुड जंजिरा, ज्याला आपण मुरुड जंजिरा म्हणतो पण त्याचं वस्तुस्थिती म्हणजे खरं नाव जे आहे ते जलजिरा असं ह्या किल्ल्याचं नाव आहे। आणि ह्या किल्ल्याचं आपण जर बघितलं तर 22 एकरमध्ये हा व्यापलेला आहे। म्हणजे ह्या किल्ल्याला आपण जर पाहणी करायची म्हटली तर 2 तास कमी पडेल, परंतु इथं आता एक तिकिटाची सुविधा आहे। येताना 40 रुपये रिटर्न तिकीट आहे, इथं आल्यानंतर 15 रुपये घेतले जातात आणि फक्त अर्धा तास 25 घेतले जातात, फक्त अर्धा तासाचा वेळ दिला जातो। त्यामुळे अर्धा तासामध्ये
काही कुठल्या प्रकारची पाहणी होत नाही आणि पर्यटकांना स्वच्छता नाही, अतिशय दुर्गंधी, अतिशय घाण आहे। आता ह्या किल्ल्यामध्ये आम्ही पाहिली तर मला असं वाटते ह्या महाराष्ट्रामध्ये 135 किल्ल्यांमध्ये हीच अवस्था आहे आणि आम्ही आता संकल्प केला आहे ह्या महाराष्ट्रातल्या सर्व गड किल्ल्यांचा पाहणी करून आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत की या गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यात यावे, संरक्षण करण्यात यावे आणि नव्याने डागडुगी करण्यात यावी। ह्या मागणीसाठी म्हणजे ह्याच्यासाठी आम्हाला भले इथे ह्या मागणीचं पूर्णता करण्यासाठी आम्हाला उपोषण करावं लागले तरी आम्ही करू, परंतु पहिले आम्ही शासनाला ह्या गड किल्ल्याची जी वस्तुस्थिती आता जी आहे, जी दुर्दशा झाली त्याच्या संदर्भात निवेदन देऊ, निवेदनाद्वारे विनंती करू की आपल्या महाराजांच्या गड किल्ल्याची संरक्षण करावे, म्हणजे त्याची डागडुगी करावी। अगर त्यांनी जर का त्या पत्राला दखल घेऊन डागडुगी करण्याचा प्रयत्न केला नाही तर मात्र आम्ही त्यासाठी आम्हाला उपोषण करावं लागलं तरी आम्ही आमरण उपोषण, प्राणांतिक उपोषण करू। एवढंच मी या सरकारला या मीडियाच्या माध्यमातून अल्टिमेट देतो आणि विनंती करतो समस्त रायगडच्या मावळ्यांच्या वतीने, समस्त महाराष्ट्राच्या वतीने, समस्त भारतीय मावळ्यांच्या वतीने आपण या गड किल्ल्यांचे संवर्धन करावं, संरक्षण करावं आणि सुशोभीकरण करावं जेणेकरून येथे पर्यटकांना येणे जाणे सोपे जाईल। धन्यवाद। तर हे होते आपल्यासोबत समाजसेवक रमेश भाऊ कदम आणि यांनी आपल्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत, शासनांपर्यंत कशा पद्धतीत सविस्तर त्यांनी मांडलेले आहे। त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारने म्हणा लवकरात लवकर पुरे करो। माझ्यासोबत कॅमेरामनसह मी बाळू गुरव, BG 24 तास, रायगड।